आमचे शरददादा पालवे असतील, आमचे बोडेकर दादा असतील, आमचे आंग्रे साहेब असतील, आमची सगळी ही मंडळी, या सगळ्यांचं मनपूर्वक करूया आपण हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. धन्यवाद. बाळादादा आंग्रे साहेब आणि भरत दादा हे सुद्धा आज आलेले आहेत, त्यांचे शुभागमन झाले, त्यांचंही सहर्ष सहर्ष स्वागत करूया. मिकी माऊसची मंगेश भाऊ नेमाणे साहेब आणि विनोददादा नेमाणे साहेब हे सुद्धा आज आलेले आहेत, त्यांचंही आपण हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करूया. मॅचला असेल सुरुवात आणि लगेच हर्षलजी आणि त्यांचे संवेद अंकितजी मालुसरे. थँक्यू. हॅलो, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या संपूर्ण भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. विलासदादा युवा प्रतिष्ठान 2025 हे भव्य दिव्य असं चषक आपण पाहतोय. मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा, सगळ्यांनाच एकंदरीत या पर्ली नगरीमध्ये घेऊन येणारी स्पर्धा विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2025 हे भव्य पर्व. आजच्या रात्रीची दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण जर पाहिलं तर वासरंग पाले मिळतील, त्यांच्या विपक्षामध्ये आपण जर पाहिलं तर मितांची 11 परळी. पहिलाच बॉल बॅक फुटला जात असताना खेळायचा, शॉर्ट पॉईंटच्या दिशेला बॉलला दिशा दिली आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला राकेश पाहायला मिळतील, त्यांच्या साथीला अल्पेश मैदानाच्या आतमध्ये, समोर गोलंदाजीसाठी निकेश आहेत. हे महत्वाचं राहिलंय. प्रत्येकाचा जर विचार केला ना तर केश इकडे, अल्पेश आणि इकडे निकेश, हे समीकरण या मॅच मध्ये पाहायला मिळते. हे चांगलं बॅटल पाहायला मिळेल. हा क्रिकेटचा 16 असा क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणारे परळी गावचे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ताशेठ आवासकर मगापासून आलेले, त्यांचंही आपण शब्द सुमलानी हार्दिक हार्दिक स्वागत करूया. सुरेश दादा आंग्रे आहेत, हे त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जिथे एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतो, एक दैवित्यमान सोहळा आपल्या भेटीसाठी आला. विलासदादा युवा प्रतिष्ठानचं हे भव्य दिव्य असं मंच आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल आडवा बाटणं, मिस्ट्रोक, फटका फसलाय. कीपर बॉलच्या खाली, कोणतीही चूक नाहीये. पहिली विकेट, पहिला धक्का, सर्वाधिक मोठा निर्णायक खेळाडू अल्पेश बाद. याच दरम्यान रोहा तालुक्यामधील एक दिग्गज क्रिकेट प्रेमी आणि तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके मार्गदर्शक आणि आमच्यावर प्रेम करणारे तज्जूभाई डब्बीर हे सुद्धा इथे आलेले. तज्जूभाईंना विनंती असेल की आपण अतिथी मंचकाकडे या. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तज्जूभाई डब्बीर, मॅन फ्रॉम रोहा, प्लीज. निश्चितपणे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. मोठा धक्का या खेळपट्टीवरती पाहायला मिळाला. निश्चितपणे धावांचा वेग वाढवायचा, धावा बनवायच्यात. आज परळीकर मैदानावरती उतरलेत. घरच्या मैदानावरती खेळत असताना किंबहुना आज गावचे समर्थक सगळेच मात्र आपण जर पाहिलं तर इकडे उपस्थित राहिलेले पाहायला मिळतात. आणि त्यांच्या समोर खेळ करत असताना अपेक्षित जी खेळी आहे, अपेक्षित जी बॅटिंग आहे, ती मात्र करून दाखवावी लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश दाखल होताना पाहायला मिळतील. कल्पेश, त्यांच्या साथीला आपण जर पाहिलं तर मैदानावरती खेळतात ते म्हणजे राकेश. पुढचा बॉल आडवा बाटणे खेळायचा, समोरच्या दिशेला अगदी मिडॉन मध्ये डिरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. डिरेक्ट हिट झाला असताना तर सुपर डुपर हिट झाला असता, वेगळ्याच चित्र पाहायला मिळालं असतं. मग सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात राहिल्या होत्या. शेवटच्या क्षणापर्यंत हिट होईल की नाही, मग तिकडे बॅटर शेवटपर्यंत पोहोचले जातील की नाही, प्रश्नचिन्ह बरेच निर्माण झाले असते. डेंजर झोनकडे बॅटर आपण पाहिलं तर कल्पेश धावताना पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणी बॅट टेकली, बॉलची फेक चांगली झाली, धाव तिकडे एक मिळाली आणि ते एक धावेच्या साह्यानं टीमचं धावफलक पुढे सरसावत असताना 2 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक मार्गायचं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट अपेक्षित आहे. चांगल्या पद्धतीच्या धावा खूप साऱ्या महत्त्वाच्या आहेत आणि किंबहुना त्यासाठीच मात्र मैदानावरती राकेश आणि कल्पेश दाखल झालेत. अल्पेशनं थोडी नाराजी व्यक्त केली. एक विकेट तिकडे अल्पेशची आली आहे. खोलातला बॉल, बॅटची कडा घेतली आहे, बॉल शॉट बॅकवर्ड पॉईंट, तिथून टर्न झाला, गली क्षेत्रामध्ये निघालाय. थर्डमॅनचा बॅकअप मिळेल, फुटबॉल थोडंसं बघायला मिळालंय. पण पाहता पाहता दोन्ही बॅटरने तिकडे 2 धावा आरामामध्ये कंप्लीट केलेल्या पाहायला मिळतात. हे महत्वाचं आहे. जशी संधी मिळेल तसा बॉलला थांबवण्याचा प्रयत्न मैदानावरती प्रत्येक क्षेत्ररक्षक करताना पाहायला मिळतात. बॅकअप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेला तुम्ही खेळपट्टीवरती उतरताय, सांघिक खेळ चांगला होणं गरजेचं आहे. बॉलिंग जर चांगली होतीये तर क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. कारण की जर बॉलिंग चांगली होत असेल तर क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं नाही तर धावा तर कशाही येणार, मग किती बॉल चांगले टाकले तरी. इकडे क्षेत्ररक्षणही चांगलं होतंय, बॉलिंगही चांगली होतीये.
आता बॅटिंग चांगली होणं अपेक्षित आहे पर्लीकरांसाठी. मुळगावकर पाहिले मागील मॅचमध्ये खूप स्ट्रगल केला, मॅच काय रंगली होती, शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला. म्हणजे आजची ही शेवटची रात्र आहे ना, ती दमदारच राहणार आहे. बॅट फिरवली आहे, ब्लाइंड स्ट्रोक खेळलाय, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. बॅट फिरवत असताना येणाऱ्या बॉलची दिशा पाहिली जात नाहीये, मग बॅटरची दशा व्हायला वेळ लागणारच नाहीये. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी प्रभावित करणारा गोलंदाज आपण पाहिलं तर निकेश, त्यांना 5 बॉल लतळले. 5 बॉल लतळत असताना मात्र 4च धावा खर्च केल्या. महत्वाची विकेट त्यांना आपल्या नावावरती संपादन केली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल बॉलिंग. हाफ ट्रॅकर, बॅटच्या स्टिकरला बॉल लागला, टर्न केला, वळवल्या बॉलला, लॉंग लेग आणि त्याच वेळेला फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक. वा काय प्रयत्न, अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळाले. ऑन स्क्रीन आपण पाहतोय कशा दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं. अति वेगाने धावत असताना हे क्षणचित्र, हे हावभाव, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या एस लाईव्ह या वाहिनीवरती आपल्याला बघायला मिळतील. मग या सगळ्या वाहिनीचा आनंद तुम्ही घेताय. प्रत्येक खेळाडूचे क्षणचित्र घर बसल्या तुम्ही पाहताय. म्हणजे येस, निश्चितपणे आपण जर पाहिलं तर हे सगळी क्षणचित्र आपण युट्यूब वाहिनीवरती पाहता. मग या आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला हरकत नाही. या बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून अशा दर्जाच्या सुपर डुपर हिट स्पर्धा या युट्यूब वाहिनीवरती पाहायला मिळतील. याच दरम्यान आमचे तज्जुभाई डब्बीर इथे आलेले. त्यांचं सर्वप्रथम या सुधागड नगरीमध्ये विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या वतीने आपण विनोदजी नेमाणे यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करतो. तज्जुभाई या आपण. या तुम्ही. आमचे दत्तादादा असतील, सुधीर भाऊ असतील, यांच्या शुभ हस्ते मी काढतो. एक आमच्या हृदयातील माणूस, एक अतिशय दिलदार व्यक्तिमत्व, रोहे तालुक्यामधील क्रिकेटचा एक सच्चा चाहता म्हणून ज्यांना आपण पाहतो. आणि आज आपण दत्तादादा आणि सुधीर भाऊ यांच्या शुभ हस्ते तज्जुभाईंचं आपण इथे सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या वतीने. आमचे शरद दादा पण बघा, खूप मोठं व्यक्तिमत्व आहे तज्जुभाई, पण तुमची छबी त्यांच्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी ते सुद्धा आतुर झाले. एक अतिशय क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व रोहा तालुक्यामधील आमचे तज्जुभाई डब्बीर यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. स्वागत आहे सगळ्यांचं. स्वागत करूया सगळ्या जणांचे, जमलेल्या आमच्या सगळ्याच मान्यवरांचे, ज्यांच्या येण्याने हे व्यासपीठ पूर्णपणे खुलून गेलंय. तज्जुभाई म्हटलं की क्रिकेटवरती नितांत प्रेम, खेळाडूंच्या पाठीशी सदैव पाठीशी उभे राहणार आहे. आणि निश्चितपणे हे सगळेच आमचे मान्यवर आपण पाहतोय. क्रिकेटवरती खूप सारं प्रेम प्रत्येक आमच्या मान्यवरांनी दिलंय. त्याच दरम्यानचा बॉल मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. बॅट फिरवायची होती, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. सन्माननीय राजेशदादा परदेशी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल किंवा विविध विकास कामांच्या माध्यमातून असेल, प्रत्येक परळीतील खेळाडूला पुढे नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहतोय. मितांश 11 परळी संघाचे संघ मालक आहेत आणि ज्यांच्या नावामध्येच राजेशजी आहे. राजेशदादा परदेशी यांना विनंती आहे की आपण अतिथी मंचाकडे यायचं आहे. धन्यवाद. पुढचाच बॉल खोलात पायामध्ये, अगदी किंबहुना आपण म्हणतो ना की बेड्या टाकण्याचं काम केलंय. बॅट बॉलचा संपर्क न करून द्यायचा. त्या थाटणीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रभावित करणारा हा डॉट बॉल खेळपट्टीवरती फेकला गेलाय. अव्वल दर्जाची गोलंदाजी. टीमची धावसंख्या धावफलकावरती थांबली आहे स्तब्ध एका जागेवरती. आपण पाहिलं तर 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एकंदरीत धावा बनवायच्यात, पण पिंट्या आले. पिंट्या यांनी लगातारचे 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट टाकलेत ना. आता हा मोठा दबाव बॅटिंग करत असताना टीम परली संघावरती निर्माण केलाय. किंबहुना बॅटर कल्पेशवरती स्ट्रोक समोर खेळला जातो. ऑन साइडला स्ट्रोक फटका चांगल्या दर्जाचा पाहायला मिळेल. लॉंग ऑनच्या दिशेला बॉल स्टिअर करण्यात आला. अजून एक धाव धावफलकावरती मिळते. पहा, एकनं काम चालणार नाहीये. तुम्हाला जर एक चांगली टोटल उभा राहायची आहे, किंवा आपण म्हणतो ना की स्वप्नवत सुरुवात, त्या पलीकडे ड्रीम स्टार्ट, तर जर ड्रीम स्टार्ट मिळवायची आहे आणि चांगल्या पद्धतीची धावगती तुम्हाला उभारून दाखवायची आहे. दरम्यान एक जबरदस्त पॅकर आणि कायमच क्रिकेटवर प्रेम करणारे आणि ज्यांना आम्ही सुधागड तालुक्याचे मामा म्हणून प्रसिद्ध आहेत असे मंगेश मामा तळेकर यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबतच कळवा संघाचे सुद्धा विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. हर्षद. पुढचा बॉल मैदानावरती पाहायला मिळेल. बॅटर आपण पाहतोय स्ट्राईकला पाहायला मिळतील राकेश, त्यांच्या साथीला कल्पेश खेळतात. पुढचा बॉल पिंट्या. मोठा फटका खेळायचा होता, स्टफल झाले होते.
बॅट बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये नाहीये आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर चांगल्या दर्जाचा बॉल पाहायला मिळतं. हे महत्वाचं आहे. वाईड लाईनला बॉलिंग पकडत असताना आपण पाहिले, कारण की आपण पाहिलं तर किंवा प्रत्येक टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बॅटर आता स्टफल होऊनच खेळतात. प्रत्येकाला षटकारच हवाय. सिंगल डबलवरती जास्तीचा भर दिला जात नाही आणि ते षटकार चौकाराचे फटके खेळण्याच्या नादामध्ये आता मैदानावरती बरेचसे डॉट बॉल हे आपल्याला पाहायला मिळालेत. पर्लीकरांना बॅकफुटवरती आणण्याचा कारनामा केलाय. फुल टॉस बॉल लढवा बॅटने खेळायचा होता. पिंट्या प्रभावित करतात. पिंट्यानं मात्र थांबवून ठेवलंय. अगदी आपण जर पाहिलं तर मैदानावरती असं वाटलं होतं की आज घरच्या मैदानावरती किंबहुना आज घरच्या सगळ्या प्रेक्षकांसमोर खेळ करत असताना पर्लीकर तुटून पडतील, प्रत्येक बॉलवरती आक्रमण चढवतील, पण तसं नाहीये. पिंट्या आले, पिंट्याने धावा थांबवल्या. त्याआधी निकेश आले, त्यांनी धावा थांबवलेल्या पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये आल्या 7, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 2. अजूनही 12 चेंडूंचा खेळ हा बाकी आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय म्हणजे 12 चेंडूमध्ये पहिल्या बनल्या तर आता 9 धावा. इथून पुढे 12 चेंडूमध्ये किती येतील हा मोठा प्रश्नचिन्ह आहे खऱ्या अर्थानं, पण काही होऊ शकतं. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं शेवटपर्यंत धावाच येत नव्हता. मागील मॅचमध्ये खूप स्ट्रगल करताना मुळगावकर पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणी धावा आल्या आणि मग एक चांगल्या टोटलच्या दिशेने मुळगाव संघाने वाटचालही केली होती. विजयाच्या दिशेनेही वाटचाल चालू होती. ज्या वेळेला असं वाटलंच होतं की विजयाची गोडधोड मिळेल ना, त्याच वेळेला पराजयाची हार आली. हॅलो, आनंद हा नेहमीच चंदनासारखा असतो आणि तो इतरांच्या कपाळी लावला की आपल्याला सुद्धा सुगंधित करून जातो. ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवणारे आणि सुधागड तालुक्यावर आणि प्रामुख्याने विलासदादा युवा प्रतिष्ठानवर ज्यांचं नितांत प्रेम आहे असं एक अजात शत्रू व्यक्तिमत्व म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक, ज्यांच्या नावामध्येच जितू आहे, ज्यांच्या नावामध्येच जीत आहे, असे जितू शेठ पाटील साहेबांचं इथे आपण या स्पर्धेच्या निमित्ताने जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण भव्य दिव्य सत्कार इथे करतोय. विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची ही मेघडंबरी मधील आसनस्थ मूर्ती मी विनंती करतो शरददादा पालवे यांना सुद्धा की आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ द्या. आमचे आधारस्तंभ सन्माननीय ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि एका हाकेवर सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारे आणि खऱ्या अर्थानं विलासदादा युवा प्रतिष्ठानवर प्रेम करणारे आमचे सत्कार मूर्ती, आमचे आधारस्तंभ, आमचे मोठे बंधू जितू शेठ पाटील साहेबांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात मायेचे उपदार शाल, मांगल्याचं प्रतीक श्रीफळ आणि राजे शिवट छत्रपती यांची मेघडंबरीमधील आसनस्थ मूर्ती देऊन त्यांचा सहर्ष जाहीर सत्कार करतोय. जितू दादांचं मनपूर्वक आपण कौतुक करूया, अभिनंदन करूया, कारण कुठलाही प्रश्न असो ठाणे महानगरपालिकेत आणि त्यांच्या घरी कुठल्याही सुखाचा दुःखाचा प्रसंग असो, अशा वेळी विलासदादा युवा प्रतिष्ठानचे सगळे हे आमचे मावळे ते एकत्रित येत असतात. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. दत्तादादा पालवे असतील, शरददादा पालवे असतील, संतोषदादा आंग्रे असतील, बोडेकर बंधू असतील, आमचे शिंदे बंधू असतील, कदम बंधू असतील, हे सगळेजण एकत्रित येऊन आज सन्मान करतोय तो म्हणजे जितूदादा पाटील साहेबांचा. धन्यवाद. पुन्हा जाऊया मॅचच्या दिशेने, जिकडे आपण पाहिले तर महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर चांगल्या दर्जाचं क्रिकेट होत आहे. खूप सारा स्ट्रगल मैदानावरती पर्लीकर करतात. शेवटच्या क्षणी पाहता पाहता स्कोरकार्डवरती अजून इकडे वाढ होताना पाहायला मिळेल. 3 धावा धावून काढल्या जातात. आपण पाहतोय 3 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. महत्वाची मॅच आहे. महत्वाच्या मॅचमध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग अपेक्षित असताना तिकडे धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिलं तर 14 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. तिसरं षटक किरण गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात आणि त्याच वेळेला किरण गोलंदाजी करतात जरूर, पण पर्लीकरांचे आशेचं किरण मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ करतील ना, हे पर्लीकरांनाही पाहिजे आहे. मग किंबहुना तिकडे कल्पेश असतील किंवा राकेश असतील, त्यांना खेळ चांगला करावा लागेल. बॅटिंग जी अपेक्षित आहे ती झाली पाहिजे. समोरचा बॉल, बॅटची कडा, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक, फाईन लेगचं बॅकअप. यस, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आउटफील्ड फास्ट असताना त्या बॉलचा काटा तिकडे आपण पाहिलं तर पाहिला आणि त्याच वेळेला चांगल्या दर्जाची फिल्डिंग झाली ना, हे महत्वाचं आहे. कारण की जास्तीची कसरत एसटी रक्षक, त्याच वेळेला आमचे थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक आणि फायनलचे क्षेत्ररक्षकाचे असते जेव्हा सर्कल मैदान असतं. कारण की जर आउटफील्ड फास्ट असली, बॉल जर निसटला ना का तो सीमारेषेच्या बाहेरच जातो आणि मग बॉलचा टप्पा ओळखावा लागतो आणि ते ओळखलंय. चांगली फिल्डिंग. समोरचा बॉल, बॅटची कडा, टर्न झाला बॉल, फाईन लेग, त्याच वेळेला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला प्रस्थान होताना पाहायला मिळत आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने आले.
चांगली फिल्डिंग, चांगल्या दर्जाची बॉलची फेक आणि त्याच दरम्यान पाहता पाहता आपण जर पाहिलं तर पुढे सरसावत असताना 2च्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 17 आकड्यावरती आपण पाहतोय धावा येत नाही आहेत, धावा बनल्या जात नाही आहेत. किंबहुना या स्पर्धेतील असं हा पहिला डाव असेल का की एकही मोठा फटका त्या इनिंगमध्ये आम्हाला बघायला मिळाला नाहीये. मग आमचे प्रेक्षक वर्ग जे आतुरतेने वाट पाहतात त्यांना सामना कोणीही जिंको, षटकार चौकार आले पाहिजे. बॅट फिरवली आहे, अजून एक ब्लाइंड स्ट्रोक, पंचांकडे मोठीच अपील झाली आहे, शरीरावरती बॉल तर आदळलाय, एक धाव तिथेही मिळाली, ती एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आली आहे आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं पाहता पाहता तिसऱ्या षटकाची सुद्धा सांगता झाली. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर अद्याप एकही मोठा फटका न येता बॅटिंग करत असताना टीम पर्लीकर पोहोचलेत तब्बल 18 या आकड्यावरती. हॅलो, आदरणीय योगेश दादा नेमाणे साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल असेल त्यांचे आपण शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करूया. पुढील टॉससाठी विनंती करेन कळवा विरुद्ध धावीर रोहा संघाने तयारीत राहायचं आहे. आमचे 3ही पोलीस अधिकारी आदरणीय अनिलदादा पवार, विकासजी राठोड आणि ज्यांना आम्ही कांदेसाहेब बोलतो असे रामदादा कांदेसाहेब, आज या अतिथी मंचकावर मामा म्हणजे मंगेश मामा तळेकर यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. दत्ताशेठ आवासकर यांचंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. फालुदा आणि सावऱ्याची ती फालुदाची गाडी आहे ना, कृपया ती एका बाजूला घ्या, कारण त्यांच्या लाइटिंगमुळं आपल्या खेळाडूंना त्रास होतोय. त्यामुळे माझी विनंती आहे, फालुदाजीची गाडी आहे ती थोडीशी बाजूला करा. तुम्हाला जर उत्तम अशा वजरी आणि भाकरीचा आस्वाद घ्यायचा असेल तर जाधव स्टॉलकडे आपण वळू शकता. अंडा पाव असेल, बुर्जी पाव असेल, वजरी भाकरी असेल, अशी सुंदर मेजवानी त्यांनी ठेवलेली आहे. अनेक ठिकाणी आपण शोरमा पाहतो, त्या सगळ्यांचा तुम्ही आस्वाद घ्या आणि सोबतच क्रिकेटचा सुद्धा. धन्यवाद. आज या प्रतिष्ठानच्या चषकासाठी प्रचंड मेहनत करणारी सगळी माणसं, मिलिंददादा देशमुख असतील, सुधीरजी शिंदे असतील, दत्तादादा पालवे असतील, शरददादा पालवे असतील, मारुतीजी शेळके असतील, राजूदादा शिंदे असतील, प्रशांतजी कदम असतील, प्रमिलजी शिंदे असतील, बाळादादा असतील, संतोषदादा आंग्रे असतील, संतोषदादा बोडेकर असतील, विलासदादा असतील, त्यांच्यासोबत असणारी सगळी माणसं, आमचे प्रणितजी असतील, आमचे 77 शिंदे असतील, आमचे निमिषदादा असतील, त्या सगळ्यांचं आपण खरंच कौतुक करूया. आमचे परम मित्र मनोजदादा देशमुख आम्हाला दिसलेत. मनोजजी, आपलेही शब्दसमन्याने हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. जाऊया मागच्या दिशेनं. पुढचा बॉल, शेवटच्या षटकाला सुरुवात झाली आहे. धाव तर तिकडे घेण्याचा प्रयत्न झाला, विकेट सॅक्रिफाईस करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. एक मोठी विकेट, धक्का क्रमांक दबचा दुसरा, एक निर्णायक खेळाडू. मात्र आपण जर पाहिलं तर कल्पेश बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट सॅक्रिफाईस करण्याचा निर्णय घेतला. एक सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास दाखवला बॅटिंग करत असताना. राकेशनं स्वतःवरती स्ट्राईक आपल्या हातामध्ये पकडली आहे. शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके अपेक्षित आहेत, अथवा इथे धावा बनणार नाहीत. मग धावा बनल्या नाही तर लो स्कोरिंग मॅच झाली तर मग तेवढा धावा डिफेंड करण्याची ताकद आपल्याकडे आहे का, या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विचार आता पर्लीकरांना मैदानावरती करावा लागेल आणि त्या पद्धतीची बॅटिंगही करावी लागेल. समोरचाच बॉल हवेत खेळलाय, मिस स्ट्रोक, फटका फसलाय, नो मॅच लँड मध्ये तिकडे पडला जाईल. एक धाव तर मिळते. दुहेरी धावेसाठी प्रयत्न करण्यात आले, बघता बघता 2 धावा सुद्धा आरामामध्ये पूर्ण होताना पाहायला मिळतील. त्या दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावत असताना आपण पाहिले तब्बल 20 धावा या मात्र स्कोरकार्ड वरती येताना पाहायला मिळतात. याच दरम्यान कळवा संघाचे आपण मनपूर्वक इथे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आज इथे जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया.
यस सर, नो बॉल आहे. इथे मात्र शिवा दळवी याच्या प्रत्येक षटकारासाठी संतोषदादा बोडेकर यांच्याकडून रोख पारितोषिक 200 रुपयाचं पारितोषिक इथं जमा झालेलं आहे. धन्यवाद. याच दरम्यान या सगळ्या कार्यक्रमाला ज्यांच्या येण्यानं या कार्यक्रमाची उंची वाढली, या स्पर्धेची गरिमा वाढली, या स्पर्धेचा उत्साह वाढला, या स्पर्धेची प्रतिष्ठा वाढली, अशा सगळ्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आमचे मंगेश मामा असतील, आमचे दत्तात्रय आवासकर साहेब असतील, सगळी आमची माणसं आज एकत्रित आली आहेत, त्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करूया. सन्मान्य गणेश जाधव यांचं सुद्धा आपण शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करूया. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. तुम्हाला विनंती आहे की आपण अतिथी मंचाकडे यायचं आहे. थोड्याच वेळात आपण दोन्ही संघांचा सत्कार सुद्धा करणार, धावीर रोहा आणि कळवा. थँक्यू. यस, बॉल आपण पाहिला बीमर वरती विकेट आली. यस, पुढचा बॉल फ्री हिट. उघडा डोळे, बघा नीट, पुढचा बॉल फ्री हिट. स्पर्धा सुपर डुपर हिट. फ्री हिटचा बॉल, बॅट फिरवली आहे, बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये. अजून एकदा आपण जर पाहिलं तर बॅटर हवेशी संबंध जुळवताना पाहायला मिळाले. अजून एक चांगल्या दर्जाचा बॉल मैदानावरती. वा, काय बॉलिंग करताना पाहायला मिळाले. आज मात्र आपण जर पाहिलं तर वासरंगाव मात्र आपण जर पाहिलं तर चांगल्या दर्जाचा खेळ. मी विनंती करेन आपण पाहिलं तर स्पीडअप घ्या. दोन्ही संघाचं मी लक्ष वेधते. चांगल्या दर्जाची बॅटिंग चालू होणं अपेक्षित होतं. सकाळ ज्यावेळेला मॅचला सुरुवात झाली आहे, पहिल्या सत्रामध्ये पहिल्या डावामध्ये जो खेळ अपेक्षित होता पर्लीकरांकडून तो झाला नाहीये. एक एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. खूप मेहनत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा स्कोरकार्डवरती बघायला मिळतील. किंबहुना या मॅचमध्ये खूप सिंगल बघायला मिळाला. जेवढे सिंगल आमच्या मैदानाच्या चौबाजूला नाही आहेत ना, तेवढ्या सिंगल या मॅचमध्ये आलेल्या आतापर्यंत पाहिलं. हे महत्वाचं आहे. सिंगलमध्ये जास्तीच आपण जर पाहिलं तर भर सिंगल कोणाला आवडतं, कोणालाच नाही आवडत. मॅचमध्ये षटकार चौकार आवडतात. असं सगळे ज्यांना समजायचं होतं ते समजून गेले आणि मैदानावरती ज्यांना समजायचं ते अद्याप समजले नाहीयेत पर्लीकर. धावा येणं गरजेचं आहे. सिंगल डबलनं मॅच पुढे जाईल, पण तुम्हाला जी टोटल हवी आहे ना ती टोटल मिळणार नाहीये. पुढचा बॉल फटका फसलाय. ऑन साइडला खेळायचं होतं, फिल्डर तिकडे आले, कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल मिळेल. दुहेरीसाठी पुन्हा पलटले. बघता बघता 2 धावा तिकडे सुरेखरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळतील. याच दरम्यान कळवा गावचे पुरस्कर्ते आणि अतिशय उत्तम व्यक्तिमत्व विश्वास दादा यांना विनंती आहे की आपण अतिथी मंचाकडे यायचं आहे. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. विश्वास दादा, आपण कुठे असाल तर आपण लगेचच अतिथी मंचाकडे यायचं आहे. प्रवीणजी खेरटकर आणि संतोषदादा बोडेकर यांच्याकडून शिवाच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक षटकारांच्या हॅट्रिकसाठी. याच दरम्यान हॅलो, बीमरचा नो बॉल आलाय. याच दरम्यान पनवेल तालुक्याचे डॅशिंग नेतृत्व ज्यांच्याकडे पाहिलं की दमदारपणा, पाणेदारपणा, निर्धास्तपणा याची प्रचिती येते. माथाडी कामगारांचे पक्ष आणि माथाडी कामगारांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांनी अध्यक्षपदाची धुरा हाती घेऊन पनवेलमधील माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांची वाट इथे मोकळी करून दिली, त्यांचे प्रश्न सोडवले, असे माननीय श्री केवलदादा माळी साहेब यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला लाभलेलं आहे. केवलदादा माळी, पनवेलचे डॅशिंग नेतृत्व, माथाडी कामगार सेनेचे सन्माननीय अध्यक्ष, सरपंच महोदय रमेशदादा साळुंके यांच्याकडून सुद्धा शिवासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. थँक्यू. पहा, भीमर वरती इकडे चौकार आलाय. नशिबाची साथ का होईना मिळाली आणि त्या नशिबाच्या साथीनं दिलेला हा महत्वाचा चौकार खूप सारा महत्वाचा राहिलाय. हा फ्री हिटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. फुल टॉस बॉल समोर उडवलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या पार. षटकार. आदरणीय विजयदादा मिरगुडे साहेब यांचे आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. सन्मान्य थ्रो साठी आपण बघतोय रेफरल केलाय. त्याचसोबतच आदरणीय सुमित दादा राणे साहेब, गौरेशजी म्हात्रे साहेब यांचेही आपण हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करूया. षटकारासाठी 500 रुपयाचं
पारितोषिक लागलेलं आहे ते जिंकलंय शिवा दळवी याने. डिसिजन पेंडिंग आहे. सगळ्या गोष्टी गुलदस्त्यामध्ये आता पाहायला मिळतील. अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांचा कॉल काय येईल या सगळ्या बाबी मात्र इकडे चेक केल्या जातील. डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांकडे मात्र हा निर्णय गेला. मग पाहिलं जाईल वादग्रस्त शैली हा बॉल हाताळला गेलाय का, किंबहुना आपण म्हणतो ना की फेकी पद्धतीचा बॉल इकडे असेल का. डिसिजन पेंडिंग आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय. एस लाईव्हचं कौतुक करावं लागेल कारण की परफेक्ट ॲनिमेशन. मग 6-4 त्याच वेळेला नो वाईड आणि किंबहुना डिसिजन पेंडिंगचा. यस, योग्य बॉल मैदानावरती फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी चांगल्या दर्जाचा बॉल हेच आमच्या पंचांच्या माध्यमातून मात्र तिकडे कळवलं जाते. आणि पाहता पाहता यस विनंती करेन आपण पाहतो अंपायर डिसिजन फायनल असेल आणि किंबहुना आपण जर अंपायरला आमच्या काही जर शंका मनात आली तर युट्यूब वाहिनीची आपण मदत घेतोय. मग जरा लाईनअप मध्ये मैदानाच्या बाहेर या किंवा मैदानाच्या बाहेर जाताना सुद्धा लाईनअप मध्ये जा ही विनंती करेन. ही शिस्त आहे कारण की एवढी मोठी स्पर्धा आपण खेळतोय तर त्या स्पर्धेची शिस्त ही लागणं खूप गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीच्या स्पर्धा बरंच काही आपल्याला शिकवून जातात. हा क्रिकेटचा खेळच असा आहे ना, त्या खेळानं खूप सारे शिकवलंय. टीमची धावसंख्या 35 आणि 36 धावांचं टार्गेट. यस, निश्चितपणे या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर पंचांचं कौतुक कुणी नाही केलं. 3 दिवस आपण 3 रात्र या मैदानावरती खेळलेले सगळे अगदी आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील तळागाळातील खेळाडू इथपर्यंत आले आणि सगळ्यांनीच मात्र आमच्या पंचांचं कौतुक केलं. हे महत्वाचं आहे. आज आमच्या पंचांचं कौतुक करावं तेवढं कमी. 4थ्या रात्रीमध्ये सुद्धा खूप छान काम चालू आहे आणि यस योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतात. 36 धावांची गरज येणाऱ्या 24 बॉलमध्ये समालोचन कक्षामध्ये या करूया परिवर्तन. ऐकूया अंकितजी मालुसरे सरांचा. धन्यवाद. याच दरम्यान आता आपण सन्माननीय आमचे पोलीस बंधू विकासदादा राठोड साहेब, अनिलजी पवार साहेब यांचं आपण सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, यशस्वी माणसं 30 होतात जी प्रयत्न करतात. बाळादादा, कारणच सांगणारी माणसं कधीच यशस्वी होत नाहीत. आणि विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या निमित्ताने विनोदजी नेमाणे यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम आपण विकासदादा राठोड साहेब पाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचं आपण या स्पर्धेच्या निमित्ताने मायेचे उपदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सहर्ष स्वागत करतोय. आज सोनियाचा दिनू बाळादादा, आज सोनियाचा दिनू वरसे अमृताचा घनू. आज सोनियाचा दिनू. खूप कमी वेळा बघायला मिळतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात विलासदादा अतिथी इथे येत असतात. अतिथी देवो भव. तदनंतर सन्माननीय अनिलदादा पवार साहेब आमचे पोलीस अधिकारी यांचंही सहर्ष स्वागत आपण करतोय. मंगेशजी यांच्या शुभ हस्ते, मंगेशजी नेमाणे यांना मी विनंती करतो की आपले शुभ हस्ते त्यांचं आपण सन्माननीय अनिलदादा पवार साहेब यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. विराट कोहली ने जड़ दिया है एक और शानदार शतक. जिस शतक की राह थी, जिस शतक की चाह थी, जिस शतक का इंतजार था भारतीय टीम को, भारत बनाम पाकिस्तान, एक ऐसा मुकाबला जहां पर एक रन भी बहुत मायने रखता है, वहां पर अपना 82वां शतक पूरा किया विराट रन मशीन कोहली ने. हार्दिक हार्दिक अभिनंदन आपका. और इसी के साथ भारत ने पारंपरिक प्रतिद्वंदी पाकिस्तान को चैंपियंस ट्रॉफी में परास्त कर अपने इतिहास को दोहराया है. आणि याच दरम्यान आमचे जांभूळपाडाचे माजी पोलीस निरीक्षक आणि आता महाडमध्ये कार्यरत असणारे आमचे रामदादा कांदे साहेब यांचं सहर्ष स्वागत दिलीप दादा यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. सोबतच आमचे मंगेश मामा तळेकर असतील, ही सगळी आमची माणसं आहेत. आमचे शिंदे बंधू असतील, ही सगळी आमची एकत्रित होणारी हा एकत्र धागा असेल. आंग्रे साहेब असतील, बोडेकर साहेब असतील, आमचे विलासदादा असतील. बॉल मैदानात पुरवठा करायचा आहे. मलाही माहीत आहे यूट्यूबवर जे सगळे प्रेक्षक आहेत ते कुठेतरी आम्हाला विरांड्या मारत असतील की स्वागत जास्त होतं, परंतु हा स्वागत सन्मान सोहळा आहे आणि विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या निमित्ताने आपण पुढील स्वागत करूया. विश्वासजी कुंटे साहेब
इथे आलेले आहेत. विश्वाजी कुंटे यांना मी विनंती करतोय, आपण जर कुठे असाल तर हा स्वागत सन्मान स्वीकारण्यासाठी कुंटे साहेब आपण यायचं आहे. मंगेश मामांच्या शुभ हस्ते आपण विश्वासदादा कुंटे साहेबांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मित्रांनो, ही सगळी माणसं आपली आहेत आणि या सगळ्या माणसांचा शुभ सन्मान करणं आमचं कौतुक आहे. चला बॉल मैदानावर पाठवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, जे पहिले 2 सामने झालेले आहेत त्यामधील 2 विनर मध्ये तिसरा सामना होणार आहे, त्यामुळे विजेत्या संघाने कुठेही जाऊ नये. मंगेश मामा बघा अगदी डोळ्यात तेल घालून सगळ्याकडे लक्ष देतात. सन्माननीय गणेशजी जाधव साहेब आज अतिथी मंचकावर आलेले आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. आमचे रामचंद्रदादा ढेबे साहेब हे सुद्धा आज अतिथि मंचकावर आलेले आहेत. रामचंद्र ढेबे साहेबांचं आणि गणेशदादा जाधव साहेबांचं आपण सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. तो आइए, पारंपरिक प्रतिद्वंदी पाकिस्तान को परास्त किया, चैंपियंस ट्रॉफी का बिल्कुल बचा हुआ. ऐसा लग रहा था कि पाकिस्तान की शुरुआत काफी बढ़िया हुई है. उसके बाद हार्दिक पांड्या का विकेट, अक्षर पटेल का रनआउट और उसके बाद विराट कोहली का 82वां शतक. एकदम कड़क मैच ऑन. अंकित जी. धन्यवाद निलेश नाईक सर, त्याचबरोबरीने हर्षलजी मुंडे सर. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलनं ही अपील या ठिकाणी आपण बघतोय. पंचांवरती अगदी दडपण टाकण्याचा प्रयत्न, पण पंच तटस्थ आहेत. पंच कोणतीच प्रतिक्रिया देत नाहीत, याचा अर्थ हा चेंडू असेल निर्धाव. चला क्षेत्ररक्षक आपापली जागा आपण पकडायची आहे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत. 35 धावा उभारल्या. पहिल्यांदा बॅटिंग करताना मितांश 11 परली संघानं आणि त्यांच्या विरोधात वासरंग संघ या ठिकाणी धावांचा पाठलाग करेल. पहिला चेंडू आलाय तो निर्धाव. गोलंदाजीला आपण बघतोय ऋतिक. सलामीची जोडी मैदानावरती. स्ट्रायकर एंडला पिंटे आणि त्याच्या जोडीला अंकित. इथे हा चेंडू गलीच्या दिशेने निघतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. जोपर्यंत चेंडूला अडवणार, उचलणार, फेकणार तोपर्यंत स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करत असताना फलंदाज पिंट्या याला आपण या ठिकाणी बघतोय. एक धाव लागतीये ती धावफलकावरती. आता शेवटचे 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावसंख्येची गरज. विलासदादा युवा प्रतिष्ठान ट्रॉफी 2025चं हे देखणं आणि दिमागदार आयोजन आपण या ठिकाणी बघतोय. खरं तर निलेश नाईक सर यांनी नुकताच सांगितलं की यूट्यूब लाईव्ह वरती जे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत ते म्हणत असतील की इतकी पाहुण्यांची रेलचेल का, पण त्यामागचं कारण या आयोजकांनी स्वतःला सिद्ध केलं. एक दमदार आयोजन गेली कित्येक वर्षे सातत्याने या मैदानावरती भरवण्यात आलं आणि स्वतःला ज्या ज्या वेळेला तुम्ही सिद्ध करताना त्या त्या वेळेला प्रसिद्धी आपोआप मिळते आणि हे प्रसिद्ध झालेलं आयोजन आहे. त्यामुळे आपण बघतोय की पाहुण्यांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. ब्लाइंड स्ट्रोक होता. अंधाधुंदी फटका खेचण्याचा प्रयत्न, संपर्कच झाला नाही. सरळ चेंडू जाऊन विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावेल बिनबाद 1 या धावसंख्येवरती. एक रात्री अगदी मुंबईवरून या आपल्या विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या निमित्ताने या प्रत्येक स्पर्धेला ज्यांचा स्मृतिगंध लाभलाय असे बजरंगदादा मोहिते साहेब यांचंही आपण शब्दसुमन आणि सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. स्वागतम स्वागतम. थँक्यू. मैदानावरती मात्र विविधतेने भरलेली गोलंदाजी सादर करतोय तो गोलंदाज ऋतिक. खरं तर पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना स्वतःमधील असलेलं कौशल्य या ठिकाणी दाखवतोय. इथे पुन्हा एकदा अपील करण्यात आली. इथे मागच्या बाजूला चेंडू वाटचाल करतोय. पंचांचा इशारा. लेग बाईटच्या साह्याने 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 2. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं सुरुवातीच्या 3 षटकात या सामन्यात सुद्धा धावा नव्हत्या. शेवटच्या 2 चेंडूवरती मला वाटतं एक चेंडू खराब टाकला. फ्री हिट वरती शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर धावसंख्येला आकार येताना आपण पाहिला. आणि जो धावसंख्या जर आपण पाहिली 35 धावा आहेत धावफलकावरती. एक आव्हानात्मक टार्गेट मैदानाचा दृष्टिकोन लक्षात घेता उभं केलंय मितांश परली संघानं आणि या टार्गेटला आता वाचवताना ऋतिक हा गोलंदाज स्वतःला सिद्ध करतोय.
केवळ 2 धावा त्यानं खर्च केल्या, 4 चेंडू त्यानं अद्यापर्यंत हाताळलेत. आउटसाइड ऑफ स्टंप, दिशा खरं तर भरपूर बाहेर आहे आणि पंच वळण घेऊन इशारा करतायत की हा चेंडू वाईड असेल. 1 धाव या ठिकाणी वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 3. मी रोशन कदम दादांना मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण मला या स्पर्धेचा घटक बनवलात. खरं तर मी रसायनी परिसरातून या ठिकाणी दाखल झालो, पण हे आयोजन मनाला भावलं. या आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत या ठिकाणी दिसून येते. हा चेंडू सबमरीन डिलिव्हरी खालती राहिला होता. तू मे संभाषणच झालं नाही, कॉलिंग नव्हतं, ताळमेल नव्हतं दोनही फलंदाजांमध्ये आणि धावचीच्या रूपात पहिली विकेट या ठिकाणी गमवावी लागते. फलंदाज या ठिकाणी होईल बाद अंकित. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी झालेलं आहे. धावचीच्या रूपात पहिला फलंदाज अंकित या ठिकाणी माघारी परततोय. धावफलक स्थिरावेल. 3 धावा आहेत त्या धावफलकावरती. 35चा पाठलाग, 35 धावा उभारल्यात. 36चा पाठलाग करायचा आणि 36चा पाठलाग करत असताना 3 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 33 धावसंख्येची अद्यापही गरज असेल. न्यू बॅट्समन मैदानावरती चिराग इनॅट नंबर 3 वरती दाखल होत असताना 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज ही फार मोठी जबाबदारी असते, कारण ज्या वेळेला एखादा फलंदाज स्वस्त्यात माघारी परततो त्यावेळेला 3ऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाला हा डाव सावरायचा असतो. आणि इथे ही जबाबदारी आता असेल चिराग आणि सलामीला असलेला फलंदाज पिंट्या या फलंदाजावरती. 33 धावसंख्येची अद्यापही गरज. प्रत्येक डॉट बॉलसाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक आणि विकेटसाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक नितेशजी गायकवाड ग्रामपंचायत सदस्य परळी यांच्या वतीने खेळणाऱ्या मितांश 11 परळी संघाचं मनोधैर्य वाढवणारी ही देणगी. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक अभिनंदन. भरपूर पारितोषिकं या ठिकाणी लावली जात आहेत, पण मॅचेसही तशाच आपल्याला पाहायला मिळतात. खूप दिवसानंतर खरं तर निलेश नाईक सर यांच्या आणि आमची गाठभेट होते. खरं तर पेन तालुक्यातील एका स्पर्धेत आमची गाठभेट झाली होती आणि नेहमीच मराठी भाषेवरती खूप चांगलं त्यांचं प्रभुत्व राहिलं आहे. खरं तर रेडिओवरती कॉमेंट्री ऐकावी असा त्यांचा अगदी मी तर म्हणेन गोड आवाज आणि त्याहीपेक्षा त्यांची मी तर म्हणेन भाषेवरती असलेली परिपक्वता, नेहमीच त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. आज सुधागड तालुक्यात खरं तर त्यांचा हा तालुका आहे आणि त्यांच्या तालुक्यात निलेश नाईक सर आमच्या समेत आहेत. हे आमचं मी तर म्हणेन खऱ्या अर्थानं भाग्य असेल. आज त्यांच्या जोडीला कॉमेंट्री करण्याची संधी मिळते, त्यासाठी विशेषतः आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. इथे आयोजकांना आभार व्यक्त करतोय. सरळ बॅटना फटका खेचला होता, एष्ट्यांचा वेध घेत चेंडू निघाला लॉंगॉनच्या दिशेने. मात्र 2 धावा या ठिकाणी संपन्न होत असताना आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 5. 36चा पाठलाग करायचा. या षटकातील काही चेंडू बाकी, येणारी 3 षटकं बाकी आणि धावा बनवायच्या आहेत. इथून पुढे 31. 1 विकेट गमावले. 5 धावा आहेत धावफलकावरती. चिराग आणि साथी फलंदाज पिंट्या यांना हा डाव सावरायचा आणि पहिलं षटक जर आपण पाहिलं तर ऋतिकनं टाकलं, 3 धावा त्यानं खर्च केला आणि दुसरं षटक टाकतोय तो अल्पेश. इथे हा चेंडू वेगवान होता, भन्नाट वेग या ठिकाणी आपण बघतोय. संपर्कच झाला नाही. खरं तर दिल स्कूप करण्याचा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू येतोय. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 16 आणि धावा बनवायचे आहेत त्या मात्र 31. A1 बिरयानी शहजाद भाई इनके माध्यम से हर विकेट के लिए कैश प्राइज 1000 रुपए का. शहजाद भाई दिल में रह जाए याद, होठों में रह जाए स्वाद. A1 बिरयानी शहजाद भाई शेख, थैंक यू. 16 चेंडू 31 ची गरज आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. खरं तर फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज या ठिकाणी सफल करतोय. अल्पेशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती जरूर 2 धावा त्यानं खर्च केल्या, पण इथे दोनही चेंडूवरती थांबवलाय ते फलंदाज चिरागला. खूप चांगला सामना पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिला सामना अतितटीचा 1 मध्ये 2ची आवश्यकता असताना 2 धावा त्या ठिकाणी माथेरान संघानं कंप्लीट करत पहिला विजय आजच्या रात्रीमधील पहिल्या मॅचमध्ये प्रस्थापित केला. आणि त्यांच्याच विरोधात कोणता संघ दुसऱ्या फेरीची पहिली मॅच खेळेल त्यासाठी ही लढत एका बाजूला वासरंग करतोय. 36 धावांचा पाठलाग. इथे हा चेंडू या वेळेला अजून एक भन्नाट चेंडू पाहायला मिळतोय. भरपूर वेग आहे या गोलंदाजाकडे. इथे काय केलं, विकेट सॅक्रिफाईस. अन्य ग्रामपंचायत सदस्य सतीशदादा पवार साहेब आणि आदरणीय महेशदादा ठाकूर साहेब या दोघांनाही विनंती आहे की सामना आपला आहे, स्पर्धा आपली आहे, आपण मुख्य अतिथी मंचाकडे यायचं आहे
आदरणीय नितेशदादा गायकवाड यांच्याकडून डॉट बॉलसाठी 100, विकेटसाठी 200 रुपये आणि शहजादभाई शेख A1 बिर्याणी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. महेशदादा ठाकूर आणि सतीशदादा पवार साहेब यांना विनंती आहे की आपण अतिथी मंचाकडे या. थँक्यू. विकेट सॅक्रिफाईस या ठिकाणी करण्यास भाग पाडलं. खरं तर गरज नव्हती, पण बॅटवरती चिरागच्या चेंडू येत नव्हते आणि त्या कारणास साथी फलंदाज पिंट्यानं स्वतःला स्ट्रायकर एंडवरती आणण्यासाठी प्रयत्न केला आणि अशा वेळेला चिराग पुन्हा एकदा धावचित होतोय. धावचितची विकेट याचा अर्थ की क्रिकेटमधील होणारी आत्महत्या आहे. इथे मात्र आपण बघतोय की विश्वास कमी आहे चिरागवरती आणि कदाचित त्याला विकेट. सतीशजी पवार साहेब आणि महेशदादा ठाकूर साहेब यांना विनंती आहे की आपण अतिथी मंचाकडे या. सन्मान्य नितेशजी गायकवाड ग्रामपंचायत सदस्य यांनाही पुनश्च एकदा विनम्र विनंती असेल की आपण मुख्य अतिथी मंचाकडे या. नितेशदादा गायकवाड असतील, आमचे सतीशदादा पवार असतील आणि महेशदादा ठाकूर. सामना अतिशय चुरशीचा आहे. थँक्यू. 14 चेंडू 31 धावसंख्येची गरज. 5 धावा आहेत धावफलकावरती. 36चा पाठलाग या ठिकाणी करायचे. पाहुण्यांची रेलचेल सातत्यानं आपण बघतोय, पण भारतीय संस्कृती सांगते गेस्ट इज गॉड. आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवराचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आणि त्याची जोपासना या मुख्य व्यासपीठावरती विलासदादा युवा प्रतिष्ठान ट्रॉफी 2025च्या माध्यमातून होत असताना खूप चांगलं आयोजन, प्रत्येक आलेल्या पाहुण्यांचा योग्य तो सन्मान या ठिकाणी होत असताना अतिथी देव भव ही भारताची संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीचं जतन या मुख्य व्यासपीठावरती नेहमीच होत असताना गोलंदाज तयार आहे. 14 मध्ये 31, पण इथे गुडलँड स्पॉट वरती चेंडूला डिलिव्हर करत उचली देणारा हा चेंडू पुन्हा एकदा विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. कौतुक करावं तेवढं कमी आहे गोलंदाज अल्पेशचं. पहिल्या चेंडूवरती जरूर 2 धावा प्राप्त झाल्या, पण तदनंतरचे चेंडू अगदी योग्य रीतीने हाताळत निर्धाव टाकतोय तो अल्पेश हा गोलंदाज. थांबवलाय फलंदाज पिंट्याला. या ठिकाणी आपण बघतोय दुसरं षटक सुरू आहे आणि परिस्थिती बदलले. इक्वेशन जर आपण पाहिलं शेवटचे 13 चेंडू 31 ची आवश्यकता. 13 मध्ये 31, अजून एक निर्धाव चेंडू येतोय. कौतुकास्पद गोलंदाजी गोलंदाज अल्पेशच्या माध्यमातून. मितांश पर्ली हा संघ खरं तर मॅच मध्ये सुरुवातीच्या 3 षटकामध्ये बिलकुल नव्हता, पण तदनंतर या संघाने सांघिक खेळाचं प्रदर्शन करत धावा जमवल्या. गोलंदाजीचा मित्र म्हणे एक चांगलं उदाहरण पेश करत थांबवलंय बॅटिंग करणाऱ्या वासरण संघाला. आणि आता जर इक्वेशन आपण पाहिलं शेवटचे 12 चेंडू बाकी आणि धावा बनवायचे त्या मात्र 31. सन्मान्य प्रत्येक स्पर्धेला सहकार्याची भूमिका देणारे आणि राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, त्यामध्ये एक आघाडीचं नाव सतीशदादा पवारसाहेब, आमचे महेशदादा ठाकूर असतील, आमचे 3ही रात्री अगदी इथे उपस्थित असणारे सन्मान्य बजरंगदादा मोहिते साहेब असतील. या अल्पेशच्या जबरदस्त गोलंदाजीसाठी रामदादा कांदे साहेब यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि सगळ्यांचे मामा मंगेश मामा तळेकर साहेब यांच्याकडून सुद्धा अल्पेशच्या जबरदस्त गोलंदाजीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ऋतिक नखातेने सुद्धा जबरदस्त वेग दाखवला आहे, त्याच्यासाठी सुद्धा नंतर पारितोषिक येणार आहे. थँक्यू. का पारितोषिक देऊ नये, कारण धावा कमी आहे, धावा वाचवायचे आहेत आणि अशा वेळेला आपण बघतोय किफायती गोलंदाजी मैदानावरती सादर केली ऋतिक आणि त्याचा जोडीदार अल्पेशनं. सुरुवातीची 2 षटकं संपन्न झालेली आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती केवळ 5. 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात. शेवटच्या आता 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज असेल ते 31 या धावसंख्येची. आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये ते फलंदाजांना. वासरंग संघ धावांचा पाठलाग करतोय. मितांश पर्ली संघाची धावसंख्या धावफलकावरती कमी होती, पण या धावांचा बचाव करताना सुरुवातीची 2 षटकं निर्णायक होती आणि निर्णायक षटक अल्पेशनं स्वतःला सिद्ध केलं. लाजवाब गोलंदाजी, कौतुकास्पद कामगिरी. 3रं षटक गोलंदाजीसाठी आलाय राकेश. पहिला चेंडू ऑन साइडला, स्वीट साऊंड आपण ऐकतोय. चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला सिक्सर प्लॉट मध्ये फेकलाय. षटकार. एस लाईव्ह, खरं तर या लाईव्हचे ओनर मुन्ना पाटील कामारली पेन, खरं तर आपण बघतोय त्यांचंही आपण कौतुक केलं पाहिजे. ही स्पर्धा अगदी कानाकोपऱ्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असताना खूप चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी. याच दरम्यान हे रजनीचा आस्वाद घेण्यासाठी आणि क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी आमच्या महिला माता भगिनी सुद्धा आलेल्या आहेत. त्यांना विनंती असेल की आपण अतिथी मंचाकडे या. चेंडू द्या मैदानावरती. 12 जोशनाताई चव्हाण,
12-31 इक्वेशन होतं. पहिलाच षटकार आलाय. 11 मध्ये आता 25 शिल्लक राहिल्यात वासरंग टीमसाठी. डावकुरे आताचा फलंदाज रोहितच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. खरं तर खूप चांगली स्पर्धा. हॅलो, आपल्या आशिया खंडातील सगळ्यात मोठं हॉस्पिटल असणाऱ्या त्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या आमच्या बाळादादांच्या बहीण आदरणीय ज्योत्नाताई यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं आपण सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आपल्या 7 हिल्स या आशिया खंडातील सगळ्यात मोठं हॉस्पिटल आणि त्यामध्ये कार्यरत असणारे आमच्या ज्योत्नाताई यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. शेवटचे 11 चेंडू 25 धावसंख्येची गरज. राकेश तयार आहे. पहिल्या चेंडूवरती त्याच्या षटकार ठोकलाय बॅट्समन रोहितनं. इथे हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेचायचा होता. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. निर्धाव चेंडू आलाय. धावफलक स्थिरावेल. 36चा पाठलाग करत असताना 11 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 10 चेंडू 25 धावसंख्येची गरज. 1-2 मोठे फटके सामन्याला कलाटणी देतील. वासरंग संघ या मॅच मध्ये विजयाच्या जवळ येताना पाहायला मिळेल. मोठे फटके जर का रोखले तर जास्त संधी असेल मितांश पर्ली टीमला. सरळ बॅटना फटका खेचलाय. गरंगलत चाललाय. सिली मिडॉप मधून वाटचाल केले चेंडूने लॉंग ऑफच्या दिशेने, पण दुसरी धाव खराब कलेक्शन झाल्या कारणास्तव या ठिकाणी कंप्लीट होत असताना या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 36चा पाठलाग करताना 13. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 9 आणि धावा बनवायचे त्या मात्र 23. हॅलो, याच दरम्यान एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व प्रदीप भाऊ खेरटकर हे सुद्धा आज ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. प्रदीप भाऊंना विनम्र विनंती आहे की आपण अतिथी मंचकाकडे यायचं आहे. थँक्यू. 9 चेंडू आता 23 धावसंख्येची गरज. खरं तर खूप चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी SS लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय, पण त्याही पेक्षा जे प्रेक्षक या मैदानावरती या स्पर्धेला एन्जॉय करतायत त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2025च्या माध्यमातून. इथे हा चेंडू निर्धाव येतोय. दडपण वाढेल. एक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये बॅकफुट वरती घेऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या वासरंग संघाला. परिस्थिती आता बदलले. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आणि धावा बनवायचे त्या मात्र 23. 8 चेंडू 23 धावसंख्येची गरज. पहिला सामना अतितटीची लढत आपण पाहिली. रोमहर्षक स्थितीमध्ये तो सामना आला, पण ही दुसरी लढत. सरळ बॅटना फटका खेचला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. 1 धाव तर कंप्लीट. दुहेरीसाठी प्रयत्न अजिबात करू दिला जात नाही. एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावफलक पोहोचलंय 14 या धावसंख्येवरती. 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात. शेवटचे 7 चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे. निर्णायक चेंडू असेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठा फटका हवाय वासरंग संघाला. इथे जर का मोठा फटका आला 6-16चं समीकरण उरेल आणि कदाचित संधी असेल ती वासरंग संघाला विजय प्राप्त करण्याची. पण जर का इथे मोठा फटका आला नाही तर शेवटच्या षटकात आव्हान कठीण होताना पाहायला मिळेल 6-22चं. शेवटचे 7 चेंडू 22ची गरज आहे. अद्यापर्यंत गोलंदाजी सुरेख राहिले आणि तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज तो गोलंदाज राकेश. दरम्यान सन्माननीय मुकेशजी हजारे जांभूळपाडा यांना विनंती आहे की आपण अतिथी मंचकाकडे यायचं आहे. मुकेशजी हजारे जांभूळपाडा. थँक्यू. 7 मध्ये 22. इथे हा फटका फसला. एसटी रक्षक चेंडूच्या खाली हा झेल टिपला जातोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36चा पाठलाग करताना धावसंख्या होते धावफलकावरती 3 बाद 14. शेवटचे आता 6 चेंडू 22 धावसंख्येची गरज. गाण्यावर आमचे मिकी माऊस यांनी डान्स करावा, कारण त्यांनी जर डान्स केला तर आमच्या सगळ्या अतिथींकडून त्यांना कॅश प्राइज मिळणार आहे आणि अप्रतिम डान्स त्यांचा आपल्याला प्रत्येक षटकार चौकार आणि विकेट नंतर बघायला मिळेल. थँक्यू. नक्कीच ते खरं तर खास आकर्षण राहिलेलं आहे या स्पर्धेचं, पण त्याहीपेक्षा या ट्रॉफीज या स्पर्धेची अहमियत सांगून जात आहेत. चांगल्या संख्येने असलेले प्रेक्षक सांगून जातात की ही स्पर्धा किती मोठी आहे. शेवटचे 6 चेंडू 22 धावसंख्येची गरज. तुषार धुमाल सर या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री बॉक्समधून त्यांचा आवाज आपण अगोदरच्या रात्रीमध्ये ऐकला. त्याचबरोबर कालच्या रात्रीमध्ये मला वाटतं आमचे मित्र केतन पाटील बेलवडे पेन
त्यांचाही आवाज आपण काल ऐकलात. आणि आज मी स्वतः अंकित मालुसरे रसायने अक्कलवाडी आहे, मला या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी दिली, त्याहीपेक्षा निलेश नाईक सर यांच्या समवेत कॉमेंट्री करण्याची संधी प्राप्त झाली, त्यासाठी विशेषतः मी या आयोजकांना मनापासून आभार व्यक्त करतोय. दुसरी लढत आहे शेवटची रात्र. शेवटच्या रात्रीमध्येच आपल्याला या स्पर्धेचा चॅम्पियन संघ मिळेल, पण त्याहीपेक्षा शेवटची रात्र कशी असली पाहिजे त्यासाठी या लढती रंगतात. पहिला सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहिला. कोण जिंकेल याची शाश्वतीच नव्हती, कारण 2 मध्ये 8 हव्या होत्या. पहिला षटकार आला, 1 मध्ये 2चं समीकरण. क्षेत्ररक्षक फंबल झाले, पण त्याहीपेक्षा फलंदाज सुद्धा त्या ठिकाणी फंबल झाले होते, अगदी जमिनीवरती पडले होते, पण तरी सुद्धा खराब कलेक्शन, खराब चेंडूची फेकी आणि त्या कारणास्तव 2 धावा कंप्लीट करत माथेरान संघानं पहिला विजय नोंदवला. या मॅच मध्ये 6-22चं इक्वेशन सोडवलं जाईल की या विपरीत चांगल्या फरकाने मितांश पर्ली संघ करेल विजयावरती शिक्कामोर्तब. सगळे आयोजन टीम या ठिकाणी आपण बघतोय, त्यांचा पेहराव, खऱ्या अर्थानं शिस्त काय असते हे विलासदादा युवा प्रतिष्ठान या याच दरम्यान आमचे आदरणीय सतीशदादा पवार साहेब, सन्माननीय सतीशदादा पवार साहेब यांच्याकडून तब्बल प्रत्येक डॉट बॉलला 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. आमचे नितीशजी गायकवाड साहेब यांच्याकडून प्रत्येक डॉट साठी 100 रुपये आणि विकेट साठी 200 रुपयाचा पारितोषिक. थँक्यू. 6 मध्ये 22. पहिला चेंडू खरं तर ऑन साइडला, क्षेत्र रिकाम आहे, वेकेंड एरिया मध्ये येतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, इक्वेशन बदलेल. 5 चेंडू 18 धावसंख्येची गरज. त्यांचा पेहराव जर आपण पाहिला, 4ही रात्रीमध्ये आपण बघू शकाल की विलासदादा प्रतिष्ठान ही जर्सीज त्यांनी परिधान केल्या. आणि अगदी मी तर म्हणेन आपण बघतोय की काही जण तर गांधी टोपी पेहराव केलेला आहे. आणि भारतीय संस्कृती काय असते ना, हे आयोजकांनी खऱ्या अर्थानं दाखवले. नक्कीच मी आयोजन टीमचं कौतुक करेन. आणि आपण बघतो की तुम्ही केलेले हे आयोजन, नक्कीच आम्ही ज्या ज्या ठिकाणी जाऊ ना या आयोजनाचा नक्कीच उल्लेख करू. शिस्त भरपूर आहे या स्पर्धेमध्ये. आयोजकांनी मनं जिंकलीत, स्वतःला सिद्ध केलं आणि त्यांना मिळालेली ही प्रसिद्धी. म्हणून तर इतक्या पाहुण्यांची रेलचेल 4 रात्रीमध्ये आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. हा सामनाही रंगेल. शेवटचे 5 चेंडू 18ची गरज. 5 मध्ये 18. आउटसाइड ऑफस्टम, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर हा चेंडू जातोय असा इशारा पंचांनी दिलेला आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय. 1 धाव अतिरिक्तच्या साह्यानं वाढेल. 36चा पाठलाग करताना 1 धाव वाढते. धावसंख्या होते धावफलकावरती 19. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 5 आणि धावा बनवायचे आहेत त्या मात्र 17. 5 चेंडू 17 धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये धाबे दणानून सोडेल मितांश पर्ली टीम साठी. मोठा फटका जर का आला तर विजयाचे चान्सेस त्या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतील वासरंग संघासाठी. पण जर का मोठे फटके रोखले तर या मॅच मध्ये रोखता येईल वासरंग संघाला मितांश पर्ली या टीम कडून. यानंतर विनर विनर असा सामना खेळविला जाईल. माथेरान संघाने पहिली लढत जिंकलेली आहे. यातून जिंकणारा संघ माथेरान संघाच्या विरोधात दुसऱ्या फेरीचा पहिला सामना खेळताना यानंतर पाहायला मिळेल. कोण जिंकेल, वासरंग की मितांश पर्ली. फुलटॉस लँड होण्यापूर्वी बॅटवरती जरूर कन्वर्ट केलाय, पण अंतर कापता आलं नाही. अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. धन्यवाद देतोय. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 4. 17 धावसंख्येची गरज. याच दरम्यान श्री स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त आणि माझ्यावर खऱ्या अर्थानं खूप प्रेम करणारे असे आदरणीय संतोषदादा वालगुडे साहेब यांचे इथे शुभागमन झाले. वालगुडे साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य अतिथी मंचाकडे यायचं आहे. 14 तारखेला 14 मेला त्यांच्या सुकन्याचा शुभविवाह आहे आणि वालगुडे साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य अतिथी मंचाकडे यायचं आहे. मिकी माऊससाठी बाळदादा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. आणि वालगुडे साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य अतिथी मंचाकडे यायचं आहे. थँक्यू. 4 चेंडू 17 धावसंख्येची गरज. हर्षल सरांनी उल्लेख केला पहिल्या सत्रामध्ये की सिंगल तितक्याच्या फायद्याच्या ठरणार नाहीत, पण या मैदानाची परिसीमा जर आपण पाहिली ना, डिस्टन्स लॉंग आहे. षटकाराची परिसीमा भरपूर लॉंग आहे आणि त्या कारणास्तव सिंगलला डबल ज्या पद्धतीनं विराट कोहली खेळत असतात, आज शतक झळकावलं आणि तशाच पद्धतीचा खेळ. स्ट्राईक रोटेशन महत्वाची ठरेल, पण दुसऱ्या सत्रात डॉट पर्सेंटेज वाढले आणि त्याचा हा परिणाम.
डॉट पर्सेंटेज वाढले, अंतरही वाढले, 4 मध्ये 17ची गरज, हा फटका खेचलाय. एकच धाव या ठिकाणी मिळेल. दुहेरीसाठी अजिबात प्रयत्न झाला नाही. एका धावेवरती समाधान आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 36चा पाठलाग करत असताना 20 धावा आहेत त्या धावफलकावरती. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 3 आणि धावा बनवायचे आहेत त्या मात्र 16. 3 चेंडू 16 धावसंख्येची गरज. आक्रमणाशिवाय पर्याय उरलेला नाहीये. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण हे करावंच लागेल. 2 षटकार 1 चौकाराची नितांत गरज. आउटसाइड द ऑफ स्टंप. एक निर्धाव चेंडू मॅच मधील मर्यादा स्पष्ट करून जाईल. एक चांगला चेंडू मॅच मध्ये मितांश पर्ली संघाला विजयाचे दरवाजे खुले करेल आणि तसा हा चेंडू फेकला तो गोलंदाज रोशन या गोलंदाजानं शेवटचे आता 2 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 16 धावसंख्येची गरज. असं वाटलं होतं की हा सामना चांगल्या स्थितीमध्ये रंगतदार अवस्थेमध्ये येईल पण तसं घडलं नाही. गोलंदाजांनी स्वतःला सिद्ध केलं आणि किफायती गोलंदाजी करत या महत्वाच्या मॅच मध्ये पर्ली संघ या ठिकाणी हवी होत असताना अजून एक निर्धाव चेंडू येतोय विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना मितांश पर्ली. याच दरम्यान सुधागडचे परमेश माळी एक अतिशय उत्तम दिलदार व्यक्तिमत्व, उत्तम गायक, क्रिकेटवर खूप प्रेम करणारे रोशनजी वालगुडे यांचे ते आगमन झालेले रोशन दादांचं सहर्ष स्वागत. थँक्यू. आणि हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे तो मितांश पर्ली या संघानं हार्दिक असं अभिनंदन. मी सर्वप्रथम पर्ली संघाचे कर्णधार आणि माथेरान संघाचे कर्णधार आपणास विनंती करतोय की आपण लागलीच टॉस